काय ग? स्वामींनी अमुक केलं तर मी भक्ती करीन त्यांची, अशी अट होती ना तुझी? अगं अशा अटी घालून भक्ती नाही करत. भक्तीमध्ये कधी अट नसावी. आम्हाला कसं कळलं? आम्हाला सगळं कळतं. आमच्यापासून काहीही लपून राहत नाही. तुम्ही देवाची भक्ती करता, त्याच्यावर श्रद्धा ठेवता. तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाकडे काही कबूल करता, काही करेन म्हणून नवस बोलता आणि तुम्हाला फळ मिळालं. तुमची इच्छा पूर्ण झाली आणि तुमचा शब्द देण्याची वेळ आली की तो शब्द विसरून जाता, नवस विसरून जाता. म्हणून लक्षात ठेवा, देवाला केलेला नवस हा विसरण्यासाठी नसतो, तो पाळण्यासाठी असतो.